नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे अथर्व वेदाला कशी बासरी वाजवायची ते शिकवू लागत असतो. अथर्व म्हणतो वेदाला, वेदा बाळा एकाच सांभाळून बासरी वाजवायची, अजिबात चूक होता कामा नये. तेवढ्यात वेदा पण बोलते, नाही बाबा अजिबातच चूक होणार नाही. तेवढ्यात आता मागून मीरा येते यशोदा बनून. सगळेजण तिच्याकडे एकटक असे बघू लागत असतात. तेवढ्यात मागून मंजिरी पण येते. मंजिरी म्हणते, मीरातला जेवढी तयारी करायची तेवढी सगळी तयारी करून घे. तर जसं तयार व्हायचं तसं तू तयार हो, पण उद्या तुझा मृत्यू घडणार आहे हे तू लक्षात ठेव. असं म्हणून मंजिरीला फार देखील आनंद होतो. मंजिरी आता सरळ जाते माया पुढे. मंजिरी म्हणते, मायाला उद्या मीराचा मृत्यू करायचा, त्याच्याकरता आहे ना मी तुला एक प्लॅन सांगते, ते लक्षात ठेव. तेवढ्यात माया पण बोलते, पण उद्या तिचा मृत्यू कसं काय होईल? म्हणजे आपण उद्याची हत्यारं वापरू, नाटकामध्ये ते सगळे तर नकली असतील ना. तेवढ्यात मंजिरी म्हणते, तुला हेच कळत नाही ना, ह्याच कारणामुळे अथर्व तुझा झाला नाही ना. उद्याचे जे काही हत्यारे असेल ते अजिबातच नकली नसेल, उद्याचे सगळे हत्यारे ओरिजिनल असेल आणि त्याच्याने त्या मीराचा मृत्यू होईल. त्याच्याने त्या मायाला पण फार देखील आनंद होतो. आता माया सरळ 100 धाव घेते पिऱ्या पुढे. माया सगळा प्लॅन पिऱ्याला सांगते आणि त्याला एक हत्यार देते. ती म्हणते, उद्या तुला ह्याच हत्याराने मीराचा मृत्यू करायचा आहे. तेवढ्यात पिऱ्या बोलतो, या क्षणाची मी कित्येक दिवसापासून वाट बघत होतो. तुमच्या घरामध्ये मला नोकर बनून यावं लागलं, मला तिचा मृत्यू करायचा होता, म्हणूनच मी या घरामध्ये आलो. पण या नोकरचं काम अजिबातच आता सहन होत नाही. उद्या तिचा डायरेक्ट मी खात्माच करून टाकतो, असं तो बोलू लागत असतो. त्याच्याने तिला प्रचंड असा आनंद झालेला असतो. आता इकडे मीरा त्या सगळ्यातनं कशी काय वाचेल ते सगळं पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो, कारण की यावेळी ह्या प्लॅनवरती स्वतःच अडकणार आहे. आता इकडे वेदा पण सरळ कृष्ण बनून खाली येते. सगळेजण एकदम प्रचंड खुश झालेले राहतात. मंजिरी त्या प्लॅनचाच विचार करू लागत असते. मंजिरीला मनात असं पण वाटत राहतं, आपण इतके कट कारस्थानं केली, आपण इतकी प्लॅनिंग केली, पण ते दरवेळेस काही यशस्वी झालं नाही, ते दरवेळेस फ्लॉप होऊन गेलं. ज्यावेळेस ते आपले कट कारस्थानावर फ्लॉप झाले तर तिचं काही खरं नाही. त्या भीतीमध्ये पण थोडीशी मंजिरी राहते. त्याच्यानंतर माया पण त्याच विचारामध्ये पडलेली राहते. त्या दोघांच्या कार्यक्रमामध्ये काही लक्ष जात नाही. सगळं अथर्व समोर कशा प्रकारात येईल ते पाहणं फारच रंजक ठरणार आहे. अथर्व समोर ते सगळं आल्यावरती पुढे काय होतंय पण पाहणं फारच रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल? पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. मीरा या सगळ्यांना कशी काय वाचेल ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.